नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सुकट वांग आणि बटाटा अशी मिक्स भाजी बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला सुरुवात करूया आपण। तर मिक्स भाजी बनवण्यासाठी मी सुकट घेतलेली आहे। एक वाटी सुकट म्हणजेच बारीक जवळा घेतलेला आहे। 3 वांगी, 2 बटाटे, फोडणीसाठी कांदा, टोमॅटो। मसाल्यांमध्ये हळद, धना पावडर, गरम मसाला घेतलेला आहे। घाटी मसाला 1.5 चमचे घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। हिरवं वाटण घेतलेलं आहे। वांग आणि बटाटा मी बटाट्याची साल काढून फोडी करून घेतलेले आहेत, त्याच्यानी पाण्यात ठेवलेले आहेत। फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मी ही सुकट आहे ना भाजून घेणार आहे। हलकीशी भाजायची आहे, म्हणजे त्या सुकटीचा जो उग्र वास असतो तो निघून जाईल। तर एक 2 ते 3 मिनिटं आपण ही सुकट परतून म्हणजे भाजून घेणार आहोत कोरडीच। तर ही हलकीशी भाजून घ्यायची आहे आपल्याला। तर भाजून झालेली आहे सुकट आपली। आता इकडे मी पाण्यातच काढते। 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे सुकट। तीच कढई ठेवलेली आहे गॅसवरती। फडक्याने जरा पुसून घेतली कढई। आता मी एक पळी तेल घातले त्याच्यामध्ये। तेल गरम झालं की कढीपत्ता घालायचा सगळ्यात आधी। आता बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर कांदा परतून झालेला आहे आपला। आता याच्यामध्ये मसाले घालूया। तर सगळ्यात आधी मी हळद घालते। पाव चमचा हळद घेतलेली आहे। अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे, ती घालते। गरम मसाला अर्धा चमचा आणि कांदा लसूण मसाला म्हणजेच घाटी मसाला। तर हे मसाले सगळे आपण घालायचे आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे। तर हे बघा छान असे परतून झालेले आहेत। आता हिरवं वाटण घालूया आणि हे वाटणसुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे लसणाचा जो कच्चापणा असतो तो निघून जाईल। तर बघू शकता छान असं मसाले आपण भाजून घेतलेले आहेत। आता आपण हे वांग आणि बटाटा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे याच्यामध्ये। टोमॅटो घालायचा आहे। आता ही सुकट आपण स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे, ती सुकट पण घालूया। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता हे जे वाटण केलेलं ना हिरवं वाटण, त्याच्यातच थोडंसं पाणी घेतलं भांड्यामध्ये आणि ते थोडंसं पाणी म्हणजे अर्धी वाटी इतकं पाणी होतं ते घातलेलं आहे, म्हणजे आपला वांग आणि बटाटा शिजावा म्हणून। आता चवीनुसार मीठ घालून घेऊया। पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। आता आपल्याला झाकण ठेवायचं याच्यावरती आणि भाजी म्हणजे वांग आणि बटाटा शिजला पाहिजे म्हणून झाकण ठेवायचं आहे। 5 ते 10 मिनिटं आपण ठेवलेलं होतं। बघूया आपला बटाटा शिजलेला आहे का। वांग तर पटकन शिजतं, पण बटाटा बघूया शिजलेला आहे का। बटाटा अजून शिजावा लागेल थोडासा, म्हणून मी पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा 5 ते 10 मिनिटांनी वाफ काढून घेतलेली आहे। पाणीसुद्धा थोडंसं आटलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता आपला बटाटा आणि वांग छान शिजलं असेल। दाखवते मी तुम्हाला बटाटा शिजलेला आहे का। हे बघा छान असं बटाटा शिजलेला आहे आपला। आता याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे। चिंच मी आधीच भिजत घातली होती। तिखट आणि आंबट चव खूप छान लागते। पुन्हा हे मिक्स करून घेऊया। आता चिंचेचा कोळ जो घातलेला आहे ना तो पण आपल्या सगळ्या भाजीला व्यवस्थित लागला पाहिजे, म्हणून मी झाकण ठेवून 1 मिनिटभर वाफ काढून घेतलेली आहे। तर बघू शकता मस्त अशी आपली सुकट वांग आणि बटाटा मिक्स भाजी तयार झालेली आहे मंडळी।
छानच लागते. तुम्ही नक्की बनवून बघा ही. आता याच्यावरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. चपातीबरोबर भाकरीसोबत खूप छान लागते. टिफिनलासुद्धा तुम्ही बनवू शकता. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.